आज तागात ही वारीशी निगडीत आहे. वारीने मला सगळ्यात मोठी एक उपाधी दिली. मला सगळ्यात महत्त्वाचं या शिल्पाला जिवंतपणा देण्यासाठी काय करायचं हा सगळ्यात मोठा डोळ्यासमोर एक प्रश्न होता. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्या शक्तिपीठाच्या समोर बसलो आणि महाराजांनाच विचारलं, महाराज तुम्हीच आता यातून काहीतरी मार्ग दाखवा. नमस्कार, आयकारेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका नव्या आवाजाला. हा पॉडकास्ट प्रेरणादायी आहे की नाही मला माहीत नाही. हा पॉडकास्ट सकारात्मक आहे का नाही हेही मला माहीत नाही. ही एका माणसाच्या संघर्षाची कथा आहे. श्री शिवशंभू क्रिएशनचे सर्वेसर्वा, एक शिल्पकार, एक शिवभक्त, छत्रपती सेवक श्री अतुल रामकृष्ण नाझरे वाल्हेकर यांचा संघर्ष. तो तुटला, तो नाकारला गेला, तो अनेक ठिकाणी नकार पचवत, सगळं आतमध्ये साठवत, माणूस म्हणून तुटत असतानाही एक अविस्मरणीय शिल्प तयार करत होता. ही कथा फक्त एका कलाकाराची नाही, ही एका माणसाची आहे जो मोडून पडला होता, ज्याच्या घरात काही नव्हतं. पोटात भूक होती, नाती संपली होती, काही नसणारा एकदम विमनस्क अवस्थेत हा माणूस बाहेर पडला. त्यावेळेस त्याला दिसले आणि जाणवले आणि साक्षात्कार झाला एका गोष्टीचा. ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही कला त्याची साधना होती, त्याच्या आयुष्याची साधना होती, त्याच्या अस्तित्वाची साधना होती. त्याच्या शिल्पांमध्ये वेदना जाणवते, भक्ती जाणवते, चैतन्य जाणवतं. अनेक लोकांना ती जिवंत वाटतात. छत्रपती शिवराय समोर आल्यासारखे भास होत राहतात. डीएम्स, ऑर्डर, कौतुक, ॲप्रिशिएशन, अनेक गोष्टी झाल्या. हा माणूस एकही दिवस जगायचं नाही म्हणत होता. आत्महत्येचा प्रयत्न करून झाला होता, तरी हा माणूस जगला. आजही घराघरात त्याच्या कलेला शिल्पाच्या रूपाने जिवंत करण्यासाठी. अतुलच्या शब्दात सांगायचं तर तो पूर्णपणे तुटला होता, परंतु छत्रपती शिवरायांनी त्याला पुन्हा जोडलं. ही कलाच त्याला जगण्याची शक्ती देऊन गेली. त्याचा आवाज आजही थरथरतो, पण त्याचे शब्द मजबूत असतात. तर स्वागत करूया अशा अवलियाचं की जो घेऊन आलेला आहे माती, माणूस आणि न बोललेल्या अनेक वेदना. श्री अतुल रामकृष्ण नाझरे वाल्हेकर, तुमचं ऐकारेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जय शिवराय. तुमचं बालपण आणि शिक्षण याच्याविषयी मला सांगा. जय शिवराय, जय शंभूराजा. माझं बालपण हे वाल्ह्यामध्ये झालं. माझं जे शिक्षण आहे ते 10वीपर्यंत असं रडत खडतच झालेलं. 10वीमध्ये मी इंग्रजीसाठी 6 एकूण प्रयत्न केलेले. मग ते शिक्षण सरासरी 2000च्या दरम्यान माझं 10वी कंप्लीट झाली. मी 11वीला प्रवेश घेतला. 11वीत माझं शिक्षण 11वी 6 महिने. ओके. म्हणजे काही त्यावेळेस आमच्यामध्ये 11वीपासूनच उद्योगाचा किडा आमच्या डोक्यात वळवळत होता. मी एक 11वीतून शाळा सोडून पंतप्रधान रोजगार योजनेतून कर्ज काढून स्टेशनरीचा व्यवसाय मी चालू केला. तो काही दिवस चालला आणि तो बंद पडला. मला जे आठवतंय की मी तुला तसं लहानपणापासून ओळखतोस. मग तू सुरुवातीला फोटोग्राफी काहीतरी करत होता या मूर्तींच्या अगोदर. माझी फोटोग्राफी सरासरी 2002 पासून 2003च्या दरम्यान मी माझी फोटोग्राफी चालू केली. माझ्या फोटोग्राफीच्या करिअरमधला माझा पहिला कॅमेरा निकॉनचा D40 कॅमेऱ्यापासून माझी सुरुवात झाली. मी फोटोग्राफी करत असताना मी वेडिंग फोटोग्राफी करायचो. मग नंतरून असंच माझ्या आयुष्यात खूप मोठे बरेच अपघात घडत गेले. अपघाताने मी
बऱ्याच क्षेत्रांमध्ये जात गेलो. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा माझ्या वाल्ल्यामधून हां. पंढरपूरला जात असतो. बरं. त्यावेळेस बऱ्याच वेळा विचार यायचा, आपण वारी करू करू करू. पण असंच एक दिवशी ठरवलं, काही नाही, वाल्ला ते नीरा हे अंतर आपण चालायचं. ओके. मग ते चालत असताना कॅमेरा गाड्यात घातला. वाल्ला ते नीरा मी चाललो, नीरा ते लोणंद गेलो. त्या दरम्यान बबनराव पाचपुते हं. हे वनमंत्री होते. मग त्यांच्याबरोबर त्यांनी मला सांगितलं, तू पंढरपूरपर्यंत माझी फोटोग्राफी करशील का. बरं. मी त्यांची फोटोग्राफी करत करत कधी मी वाल्ल्यातून नेरेपर्यंतचा चालू केलेला प्रवास कधी तो पंढरपुरापर्यंत जाऊन पोचला हे मला माहिती पडलं नाही. म्हणजे फोटोग्राफीमुळे तुझे वारीचा प्रवास सुरू झाला. हो. ओके. मग त्या वारीत काय तुझे अनुभव? वारीमध्ये मला वारीने सगळ्यात महत्त्वाचं जे शिकवलं हां. ते चालायचं कसं, बोलायचं कसं आणि वागायचं कसं बरं. हे मला वारीने शिकवलं. 2002-03 पासून चालू झालेला माझा हा प्रवास अजून आज तागात ही वारीशी निगडीत आहे. वारीने मला सगळ्यात मोठी एक उपाधी दिली, हं. वाल्लेकर. अरे वा. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये वाल्लेकरांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओके. म्हणजे जे नातं जोडले गेलेले ते खूप प्रेमाचं नातं जोडलेलं गेलेलं आहे. वारीत चालत असताना मला वारीमधले जे काही अ पासून ते उ पर्यंत जे सगळे कार्यक्रम चालतात बरं. ते सगळे जवळून बघण्याचा मला प्रसंग आला. मी सरासरी एक 2006-07 साली त्यावेळेस सोनीचा 1000p हा कॅमेरा आला होता. त्या कॅमेऱ्यावर मी परिपूर्ण वारीचं शूट मी केलं होतं. सरासरी 110 ते 120 तासांच्या दरम्यान. त्यावेळेस तो DVचा जमाना होता. ओके. त्यामध्ये मी परिपूर्ण वारी हा टायटल देत असताना मी श्रीमंत सरदार उर्जित सिंहराजे शितोळे सरकारांच्या आश्वप्रस्थानापासून बरं. ते आश्व आळंदीत येईपर्यंतचा तो प्रवास, आळंदी ते पंढरपूर हा वारीचा प्रवास, बरं. आणि पंढरपूर ते परत रिवर्स माऊली आळंदीमध्ये मंदिरापर्यंतचा तो प्रवास संपूर्णतः आम्ही शूट केला, रेकॉर्ड केला. मग ही फोटोग्राफी वारी सगळं व्यवस्थित चालू असताना तू फोटोग्राफी बंद का केली? भोसरीमध्ये मी एका लग्नामध्ये गेलो होतो. बरं. ते माझे जवळचे मित्र होते. हां. त्यांच्या मुलीचं दोन्ही साईडकडून मला काम होतं. मला एक छान सवय होती हं. की जे मी काही शूट करेल दिवसभराचं ते मी वेळोवेळाला ते सिक्युअर करून ठेवण्यासाठी मी ते हार्ड ड्राईव्हमध्ये ओके. ते सिक्युअर करायचो. त्यावेळेस माझ्याबरोबर एकूण 3 हार्ड ड्राईव्ह होत्या. बरं. पण अपघात असा घडला गेला की ज्या हार्ड ड्राईव्हमध्ये ते मी कॉपी करून ठेवलं होतं ते हार्ड ड्राईव्ह त्या लागणातूनच चोरीला गेली. आणि ती चोरीला गेल्यावर त्यामध्ये नुसता त्या लागणाचाच डाटा नव्हता, तर पुण्यामधलं माझं एक क्लायंट होतं, त्यांचं त्यावेळेस ते प्री वेडिंगचं फॅड त्यावेळेस चालू होतं. त्यांचं मी महाबळेश्वर तापोळा इथं जाऊन मी प्री वेडिंग शूट केलं होतं. त्याला खूप सारा खर्च केला होता त्या पार्टीने पण आणि मी पण. तर ते हार्ड ड्राईव्ह गेल्यावर लग्न जवळ आलं होतं. मला त्यांना ते परत प्री वेडिंग शूट मला रिशूट करून द्यावं लागलं. ते सगळं माझ्याच खर्चाने. अरे देवा. म्हणजे माझी त्यावेळेस अशी जेमतेमचीच परिस्थिती होती. आणि त्यातून मग आता हे एवढा मोठा अपघात आयुष्यात घडला आहे, आता पुढं करायचं काय हा प्रश्न होता. एक मनाने खचलो होतो. मग तिथं निर्णय घेतला, आता आपण काहीतरी थोडंसं एक युटर्न घ्यायला सुरुवात करू. तिथं फोटोग्राफी पूर्ण थांबली. थोडी चालू होती, पण जे आधी मी ज्या जोमाने फोटोग्राफीमध्ये काम करत होतो, फोटोग्राफी करत असताना मला ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची फोटोग्राफी करत असताना मला 2 राज्यस्तरीय पुरस्कार, एक नॅशनल आहे आणि एक माझ्या शॉर्ट फिल्मला इंटरनॅशनल लेवलचा पण एक अवॉर्ड मला मिळालेला आहे. अरे.
पण इतकं सगळं व्यवस्थित सगळं चालत असताना त्या लग्नामध्ये जी हार्डिक्स माझी चुरीला गेली, त्यामुळं त्या फोटोग्राफीवरचं जे मन आहे ते थोडंसं मन लागत नव्हतं, काम करण्याची इच्छा होत नव्हती. ती फोटोग्राफीचा मी युटर्न घेतल्यावर मी करायचं आहे काय हा माझ्यासमोर प्रश्न होता. माझ्या मुलाने नुकतीच 10वी दिली होती हां आणि त्याची 10वीची परीक्षा चालू असताना सरासरी मी मार्च महिन्यामध्ये मी माझं गाव सोडलं. हां मार्च महिन्यामध्ये मी माझं गाव सोडल्यावर मी 1.5 वर्ष पुण्यात कसबा पेठेतल्या पवळे चौकात मी राहिलो. ओके, म्हणजे फोटोग्राफी सोडल्यानंतर. हां, मी तिथं पवळे चौकामध्ये शेख चिल्ला ती दर्गा आहे, त्या दर्गेच्या समोर मी राहायचो. तर तिथं निवांतच काही करायचंय काम काही नव्हतं. मग काय करायचं, तर माझ्याकडे ॲक्टिवा होती. मग आता ॲक्टिवाचा कामासाठी मला कसा वापर करता येईल त्याचा विचार चालू केला. मग त्यावेळेस ते स्विगी आलं होतं. स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून मी काही काळ काम केलं. बरं. पण त्या पण कामात माझं मन लागत नव्हतं. मग पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये मी पहिल्यांदा माझा पुण्यातला पहिला व्यवसाय चालू केला. तो म्हणजे माऊली प्रेमाचा बासुंदी चहा. बर. तो माऊली प्रेमाचा बासुंदी चहाचा जो प्रवास आहे तो 4 लिटरपासून मी सरासरी 50 लिटरपर्यंत नेला. तो माझा प्रवास चालला 45 दिवस. बर. 45 दिवसांनंतरून तो थांबण्यासाठी एक कारण झालं की आपले भारताचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी घोषणा केली की आता करोना आलेला आहे, लॉकडाऊन लागतोय. बर. हे वेगवेगळे व्यवसाय किंवा बाकीचे तुझे उद्योगधंदे चालू असताना मग तू गणपती मूर्तींचं काम सुरू केलं होतंस, ते ह्याच्या पूर्वी केलं होतं का त्यानंतर सुरू केलं? गणपती मूर्तीचं काम मी लॉकडाऊन संपला. बर. आता मग करायचं आहे काय हा प्रश्न निर्माण झाला होता. सिंहगड रोडला माझ्या मित्राचा एक गणपतीचा स्टॉल होता. तिथं मी मोकळं बसायचं, ते त्याच्या स्टॉलवर त्याला मदतीला म्हणून मी जाऊन बसलो होतो. तिथं बरेचसे गिराईक यायचे की आम्हाला आमच्या गणपतीला फेटा बांधायचा आहे. मग ते एक गिराईक आलं, 2 गिराईक आलं, अशी 10-12 गिराईके येऊन गेली. मी तिथून तसंच तडकन उठलो, एका दुकानामध्ये गेलो. मला गणपतींच्या फेट्यांसाठी लागणारं कापड मी तिथं आणलं. तिथून मी जी माझ्या गणपतीला फेट्या बांधण्याच्या कामाला जी सुरुवात केली ते वर्ष तसंच गेलं. 2020चं 2021च्या गणेशोत्सवामध्ये मला एक चालून संधी आली की पुण्याच्या गणेशोत्सवातला सगळ्यात मानबिंदू समजला जाणारा मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती. कसबा गणपतीला गणपती बसल्यापासून पहिल्यांदा फेटा बसला जाणार होता आणि तो कसबा गणपतीचा पहिला फेटा मी बांधला आणि तिथून माझ्या कामाला जी बरबटाटीला सुरुवात झाली. मग तिथून मला दिल्लीमधून एका ग्रस्तांचा फोन आला. त्यांचं नाव अजय शास्त्री. अजय शास्त्रींनी मला दिल्लीमध्ये गणपतीला फेटे बांधण्यासाठी पाचारण केलं. मी त्या वर्षी जाऊन तिथं गणपतीला फेटे बांधले. मग फेटे बांधत असताना काही गणपतीच्या मूर्त्या अशा यायच्या की ज्यांना फेटा बांधणं मला इम्पॉसिबल असायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी हा गणपती आहे. त्या गणपतीचा चेहरा बारीक होता आणि मुकुट मोठा होता. त्या गणपतीला फेटा बांधायचं म्हणलं तर चेहऱ्यापेक्षा तो मुकुट आणि फेटा मोठा व्हायचा. मग आता काय करायचं, मग ते चित्र बघून मी माझ्या स्वतःच्या 2 मूर्त्या डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पहिला गणपती मी केला तांबडी जोगेश्वरीचा मॉडेल मी स्वतः तयार केलं. तू कारखाना सुरू केला नंतर ना मूर्त्यांचा? हा, कारखाना. तो व्यवसाय पुढे चालू राहिला? हो. मग तो व्यवसाय का बंद केला, मूर्तींकडे का आलास? मी त्या वर्षी 2 मूर्त्यांवर काम केलं. एक तांबडी जोगेश्वरी आणि दुसरा पुण्यातल्या गणेशोत्सवातला मूर्तिकामांमधला सगळ्यात अवघड गणपती म्हणजे शारदा गणपती समजला जातो.
त्या 2 मूर्त्यांचे मॉडेल्स मी तयार करून घेतले. शारदा गणपतीला ज्या थाटात तो मंडईत विराजमान होतो तसा ड्रेसिंगमध्ये मी त्याला आणला. एक सरासरी तांबडी जोगेश्वरीच्या मी 100 मूर्त्या केल्या, शारदा गणपतीच्या मी 100 मूर्त्या केल्या. त्या गणपतीच्या मूर्त्या पहिल्या सॅम्पल्स मला ज्या पद्धतीने पाहिजे होते त्या पद्धतीने मला ते करून मिळाले. पण ज्यावेळेस मी माझ्या आउटपुटला सुरुवात केली त्यावेळेस जे मी योजलं होतं ते कुठंच सक्सेसली होत नव्हतं. बर. म्हणजे जे काही माझे सहकारी मी निवडले होते त्यांनीच माझ्या पाठीमध्ये वार केला होता. बर. म्हणजे जे मला दाखवायचं होतं, जे करायचं होतं ते प्रेझेंटेशन मी तिथं देऊ शकलो नव्हतो. त्या गणेशोत्सवात मी ज्या 200 मूर्त्या तयार केल्या होत्या त्यातल्या फक्त 30च मूर्त्या मी विकू शकलो होतो. अरे बापरे. आणि तो जो खर्च केला होता राहिलेल्या 170 मूर्त्यांसाठी मला परत रिवर्स वाल्याला नेण्यासाठी पण पैसे राहिलेले नव्हते. मी पुण्यातल्या कोमटेकर रोडला एक 2000 स्क्वेअर फूटच्या गाळ्यामध्ये मी माझा पहिला डिस्प्ले चालू केला होता. तिथं तशाच त्या 170 मूर्त्या मी सोडल्या आणि गावाला निघून गेलो. एक चांगला व्यवसाय सुरू झाला आणि परत त्याच्यात आर्थिक लॉस झाला म्हणजे, आणि मग परत मानसिक अवस्था त्यामुळे थोडं अजून डाऊन झाली त्या अर्थात. हो. मग तिथून गावाला गेल्यावर एकतर त्या गणेशोत्सवाच्या म्हणजे गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी इकडून तिकडून काही पैसे गोळा केले होते. ते कर्ज डोक्यावर झालं होतं. एक 3-1 लाख रुपयाचं कर्ज माझ्या डोक्यावर झालं होतं. आता ते कर्ज फेडायचं आहे. ज्यांच्याकडून मी पैसे घेतले होते त्यांच्याकडून पैसे मागण्यासाठी तगादा चालू झाला होता. त्यासाठी मी ती फोटोग्राफी करत असताना एक माझ्या नावावर एक अर्धा गुंठ्याचं क्षेत्र होतं. ते जी माझी अर्धा गुंठ्याचं जे क्षेत्र होतं जेजुरी MIDC मध्ये ते मी विकलं. जी कर्ज होती ती निलप केली. बर. आणि एक मानसिक खच्चीकरण झाल्याप्रमाणे ते झालं होतं. काय करायचं काही सुचत नव्हतं. मग त्यात विचारात मी एक 2-3 आत्महत्यांचे प्रयत्न केले पण ते अनसक्सेस झाले. कारण की माझ्या मागं माझा पोरगा होता त्याचा विचार माझ्यामध्ये डोक्यामध्ये येत होता. त्या प्रसंगामध्ये त्या विचित्र प्रसंगामध्ये मला ज्या साथी लाभल्या गेल्या त्यामध्ये माझ्याच गावातले वाल्यातले शिरीषांनी पण मला खूप मोठं म्हणजे आर्थिक असेल किंवा मानसिक जे बळ देण्याचा प्रयत्न केला. माझा मित्र महेश भगत याने पण मला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा 7वी मध्ये असताना माझी मिसेस मला सोडून गेली. ओके. हा तुझा घटस्फोट काहीतरी झाला. म्हणजे 7वीत मुलगा असताना त्यांनी मी त्याला सावरण्याच्या ऐवजी तो मला सावरत होता. पप्पा तुम्ही खचू नका. तो मला लाडण्याची ताकद देत होता. मग माझ्या मुलाची ताकद असेल, माझ्या मित्रमंडळींच्या ताकदी असतील किंवा माझे मिसेस गेल्यानंतर माझ्या मुलाला सगळ्यात जे सांभाळलं गेलं. माझे आईवडील मुंबईमध्ये भावाकडं, मग गावामध्ये माझे चुलते असतील, माझी चुलती असेल, माझी पुतणी असेल, माझा चुलत भाऊ असेल, त्यांनी माझ्या मुलाला खरा आधार दिला. त्यांनी तो आधार दिला म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोचू शकलो. संघर्षाच्या काळात तुला उपाशी झोपावं लागलं, हे करावं लागलं, मग त्यावेळेस तुला भूक ही मोठी समस्या होती का भविष्याची चिंता ही मोठी होती? भविष्याची चिंता ही सगळ्यात मोठी चिंता होती. पुढं काय करायचं हे ब्लँकआउट मी होतो. आणि तुझा घटस्फोट झाला म्हणजे माणसाचं घर रिकामं होण्यापेक्षा ते घर गप्प होऊन जातं. मग त्यावेळेस समाजातून आलेले प्रश्न किंवा कुटुंब म्हणून तुझा संघर्ष कसा सुरू झाला? माझी फोटोग्राफी चालू असताना तो एक माझा उमेदीचा काळ होता. त्या उमेदीच्या काळात मला हा बसलेला सगळ्यात मोठा धक्का होता. मग तो धक्का बसल्यावर मी कंप्लीट 1 वर्ष मी माझ्याच घरात मी बंदिस्त राहिलो. म्हणजे माणसांना तोंड दाखवायला पण मला लाज वाटायची.
नाही, माणसांसमोर जायचं ते कसं जायचं, कारण की प्रश्न यायचे, बरोबर तुझी बायको तुला का सोडून गेली. बरोबर. त्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याकडे तोंड नव्हतं. त्याची काही कारण खूप म्हणजे वेगवेगळी होती. समाजातल्या जवळच्या माणसांच्या टोमण्यांनी म्हणजे एक कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून अपमान झाल्यासारखं झालं हा, माझा किंवा म्हणजे नाकारला तिथं गेला. त्या खच्चीकरण करण्याचा समाजातून खूप मोठे प्रयत्न झाले. हम्म. म्हणजे तुला त्या तुझ्या उपाशी राहण्यापेक्षा हे कोणी विचारत नाही हे जास्त टोचत होतं. 100%. आणि ह्या कलेने पोट भरणार नाही किंवा महाराजांचा विषय घेऊन तू भविष्यात काम करणार आहे, त्यासाठी तुझ्याकडे एवढी हिंमत कुठे आली, अशा समाजातून अनेक प्रश्न आले असतील तुझ्यासमोर. हो. अं, छत्रपती शिवाजी महाराज हम्म. जे माझ्या आयुष्यात आले ते माझ्या एका अपघातातून हम्म. ते माझ्या आयुष्यात आले. ओके. ज्यावेळेस मी तो गणपतीचा लॉस हम्म. सहन केला होता, 2-3 आत्महत्यांचे माझे प्रयत्न झाले होते, त्यातच मला एक पुण्यातल्या मांजरीमधून मला एक फोन आला. ओके. तो फोन आला देवीदास पुलगम म्हणून तिथे एक फायबरचं काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे, त्यांचा फोन आला. ते मला 1-2 वर्ष त्यांच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या ड्रेसिंगसाठी ते मला सारखे फॉलोअपमध्ये होते. ओके. ओके. त्यांचा फोन आला अशा वेळेस की माझ्या खिशातले पैसे सगळे संपले होते. आणि त्यांनी मला विचारलं, तू कधी येतोयस त्या विठ्ठलाच्या ड्रेसिंगसाठी. तर त्यांना सांगितलं चालेल येतो मी उद्या. मग मित्रांकडून इकडून तिकडून पैसे गोळा केले, कारण की वाल्यातून मांजरीला जायचं म्हणलं तर 100-200-300 रुपये लागणार होते. मग मित्र ह्याच्याकडून त्याच्याकडून 200-300 रुपये घेतले. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते मांजरी गाठलं. मांजरी गाठल्यावर मी तिथं गेलो होतो विठ्ठल बघायला, पण तिथं एक त्यांच्या तिथं छत्रपती शिवरायांचं एक अश्वरूढ शिल्प 4 वर्ष एका कोनाड्यामध्ये पडलं होतं. ते शिल्प मी बाहेर काढलं, ते व्यवस्थितरित्या साफ केलं, आणि तिथं त्यावेळेस एक डोक्यात चमकून गेलं की मी या शिल्पाचा मेक ओव्हर चांगल्या पद्धतीने करू शकतो. तोपर्यंत तू शिल्प काय सुरू केलं नव्हतंस का? नव्हतं. ओके. हा तुझा ट्रिगर पण इथून ठरवलंस की करायचं शिल्प. हा, मग ते शिल्प मी त्या देवीदास पुलगमांना विचारलं की मला बाबा मला ह्या शिल्पावर मी हे करू शकतो. आता मी इथं आलेलो आहे ते तुझ्या विठ्ठलाच्या ड्रेसिंगसाठी. तो विठ्ठलाचं जे ड्रेसिंग आहे आता आपण थोडंसं आपण बाजूला ठेवू, आणि माझ्या डोक्यात आता छत्रपती शिवरायांच्या ह्या मूर्तीचा मेकओव्हर माझ्या डोक्यामध्ये. तो मेकओव्हर केला म्हणजे काय केला, त्या आश्वाला मी पायातल्या नालेच्या खिळ्यापासून, म्हणजे त्याची शेपटी असेल, त्याचा आयाड असेल, म्हणजे एक जिवंतपणा त्या शिल्पाला देण्याचा प्रयत्न केला. ओके. त्यावेळेस मला पेंटिंगसाठी जी साथ लाभली ती रिषभ आंबलेची मला खूप मोठी साथ लाभली. ओके. त्यांनी ते शिल्प इतकं सुंदररित्या ते रंगवलं. मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरखा असेल, पहिल्यांदा अशी ती एक घटना होती की छत्रपती शिवरायांचं च्या हातामध्ये मी खरी तलवार दिली होती. ओके. म्हणजे तिचं पातं पोलादाचं होतं, मूठ पितळीची होती. महाराजांच्या गाड्यामध्ये मोत्यांच्या माळा असतील, कावड्यांची माळा असेल, त्यांचा मंदिर असेल. मग ते रायगडावरचं तुझं जे व्हिडिओ व्हायरल झाले होते अश्वारूढ शिल्पाचे, त्याच्या संबंधित सांगतो ना तू? हा, राज्याभिषेक सोहळ्याचं 350वं वर्ष होतं. मला रायगडाला जायचं होतं. दिवस होता तो 4 जून 2023चा. ओके. त्या दिवशी दादा माझ्या खिशामध्ये 200 रुपये होते. मला रायगडावर जायचं होतं. सगळ्यात मोठा प्रश्न होता, ह्या 200 रुपयांमध्ये मी रायगडावर जायचं कसं. अख्खा दिवस निघून गेला, कारण की पैसे मागणाऱ्यांची जी दारं होती ती सगळी बंद झाली होती. काय करायचं सुचत नव्हतं. मग त्या दिवशी 9-9:30च्या दरम्यान
मला वाघोलीमधून किशोर यनभिरे यांचा मला फोन आला बर. की दादा तुम्ही जे गेल्या वर्षी शारदा गणपतीची जी मूर्ती केली होती ती मला ह्या गणेशोत्सवामध्ये माझ्या घरी ती स्थापना करण्यासाठी लागणार. मला ती आजच बुक करायची आहे. मी तुम्हाला किती ॲडव्हान्स देऊ? ओके. तर त्यांनी मला त्यावेळेस 2,000 रुपये ते ॲडव्हान्स स्वरूपात मला त्यांनी दिले. मग ते 2,000 रुपये हातात पडल्यावर ते आलेले होते ऑनलाईन. माझ्याकडे होते 200, म्हणजे माझ्याकडे 2,200 रुपयाचा आकडा झाला होता. ते 2200 घेऊन तू रायगडाकडे निघाला. मग ते 200 ते 2,000 घेतल्यावर गाडीत माझी 2 व्हीलर होती ॲक्टिवा, तिचा नंबर 6018. मी त्याच्यात पेट्रोल पंपावर जाऊन 500 रुपयाचं पेट्रोल टाकून आलो. मी ॲक्टिवावर ते 3 फुटाचं शिल्प 5 जूनला सकाळी 6 वाजता त्या ॲक्टिवावर मी आणि माझ्या मुलांनी बांधलं आणि माझा तो वाल्ला ते रायगड हा प्रवास चालू आहे. तू रायगडाला निघालास, हं. हे 2200 रुपये हातात घेतले तुटपुंजन, त्याच्यानंतर तिथं पोहोचलास. हं. मग त्या दरम्यानच्या प्रवासात किंवा रायगडावर तुझा काय अनुभव होता नक्की? मी रायगडाच्या पायथ्यावर पोचल्यावर माझी गाठ छत्रपती संभाजीराजांशी तिथे गाठभेट झाली. अरे छत्रपती संभाजी महाराजांना ते जे मी अश्वारूढ शिल्प आणलं होतं ते दाखवलं. मग संभाजी महाराजांनी मला वरती ते 3 फुटाचं शिल्प मी पायरी मार्गाने डोक्यावर घेऊन जाणं इम्पॉसिबल होतं. मग संभाजी महाराजांनी मला रोपवेच्या माध्यमातून वरती पोहोचवण्याची ती व्यवस्था केली होती. त्यावेळेस तुझे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते, न्यूज चॅनल्समध्ये तुझ्या बातम्या आल्या होत्या. पण त्यावेळेस मला वाटतं कोणतरी छत्रपती घराण्यातले होते, त्यांनी काहीतरी कमेंट्स दिला होता, काहीतरी चाललेलं न्यूज चॅनलवर. संयुगिता राजे हां. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या सौ बर ह्या होळीच्या माळावर त्यावेळेस त्या तिथं उपस्थित होत्या. बर बर. माझं ते शिल्प माझ्या डोक्यावर होतं. 3 फुटाचं ते अश्वारूढ शिल्प होतं. आणि माझा जो तो चालण्याचा फ्लो होता ती की साक्षात छत्रपती अश्वावरून त्या होळीच्या माळावरून चाललेत, ते भास होणारं ते चित्र निर्माण झालं होतं. आणि त्यावेळेस छत्रपती संयुगिता राजांनी तिथं जो अनाऊन्समेंट करणारा होता ओके. त्याला ती अनाऊन्समेंट करायला लावली की इथून साक्षात छत्रपती शिवाजी महाराज इथं येऊन ह्या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं पाहत आहेत. अरे वा. ही अशी अनाऊन्समेंट झाली होती. मी शिल्प ते इतकं जिवंत झालं होतं, त्याचं कौतुक त्यांनी स्वतःहून केलं. हो. ओके ओके. तिथून मी जगदीश्वराला गेलो. जगदीश्वराला जाऊन पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या शक्तिपीठाचं दर्शन घेऊन मी परत नगारखान्याकडे आलो होतो. नगारखान्याकडे आल्यावर गडावर 350 वर्षांनी कीर्तन होणार होतं बर. देवकर मोऱ्यांचं. तर त्यांनी महाराजांनी तिथं मला एक आदेशच केला की 350 वर्षांनी जगदीश्वराच्या मंदिरात कीर्तन होत आहे, तर तिथं ते शिल्प घेऊन आपण तिथं यावं आणि त्या कीर्तनामध्ये ह्या शिल्पाचा सहभाग असावा. तिथं शिल्प घेऊन गेल्यावर ते कीर्तन पार पडलं आणि जगदीश्वराच्या समोर ते शिल्प मी घेऊन गेलो. शिल्प घेऊन गेल्यावर त्या जगदीश्वराला आपल्याला एक सवय लागलेली असते, देवाकडे गेल्यावर काहीतरी मागायचं असतं. बरोबर. हे आपल्याला सवय आहे. त्याच पद्धतीने मी त्या जगदीश्वराला एक गारण घातलं की हे जगदीश्वरा, मी इतक्या खडतर प्रवासातून हे छत्रपती शिवरायांचं हे अश्वारूढ शिल्प तुझ्या समोरात घेऊन आलेलो आहे, पण माझ्या हातून असं काहीतरी कार्य घडलं जावं की ज्याचा हेवा जगाला वाटला जाईल. तिथून ते गारण घालून मी त्या परिसरातच मी मुक्काम केला. मुक्काम केल्यावर रात्रीच्या प्रसंगामध्ये झोप लागत नव्हती, कारण की मी मोकळाच गेलो होतो. काय पांघरून हे ते काहीच नव्हतं. छत्रपती शिवरायांचं शिल्प मी. रात्री झोप लागत नव्हती. मग काय करायचं? त्या शक्तिपीठावर जाऊन
मी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो की महाराज तरी मला काहीतरी सुचवतील. मग त्यावेळेस मी महाराजांबरोबर संवाद साधत असताना तिथे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर क्लिक झालं की छत्रपती शिवराय त्या 32 मानाच्या सिंहासनावर विराजमान झालेले आहेत, ओके. अशी ती चित्र माझ्या डोळ्यासमोर येऊन गेलं. म्हणजे मग त्या अश्वारूढ शिवरायांच्या शिल्पानंतर तू ह्या इतर सिंहासनावरील महाराजांच्या शिल्पांकडे वळायला तिथून सुरुवात झाली खरी. हो, एक संकल्पना तिथे सुचली. कारण की माझ्या ज्या काही कल्पना सुचलेल्या आहेत त्या गडदुर्ग रायगडावरच्या छत्रपती शिवरायांच्या त्या शक्तिपीठावरून सुचलेल्या या कल्पना आहेत. म्हणजे त्यामुळे ठरवलं की सिंहासनावरील मूर्ती बनवायची महाराजांची. हो. मग आता तू बनवलेली सिंहासनावरील महाराजांची मूर्ती आणि इतर ज्या काही मूर्त्या आहेत त्यात काय फरक आहे असा? आजपर्यंत ज्या काही इथून मागं छत्रपती शिवरायांच्या जी शिल्प झाली ती प्रत्येक कलाकाराला जशा कल्पना सुचल्या त्या पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची निर्मिती केली. बर. पण मला असं एक शिल्प करायचं होतं की ते शिल्प बघितल्यावर साक्षात पुण्यश्लोक छत्रपती शिवराय त्या सिंहासनावर विराजमान झालेत हा भास निर्माण मला करायचा होता. बर. आजपर्यंत जी शिल्प निर्माण झाली ती एकतर वन टोन मध्ये असायची, त्याचा कलर काळा किंवा ब्रांज किंवा ब्राऊन कलर मध्ये ती शिल्प असायची. मला सगळ्यात महत्त्वाचं या शिल्पाला जिवंतपणा देण्यासाठी काय करायचं हा सगळ्यात मोठा डोळ्यासमोर एक प्रश्न होता. करायचंय मला महाराजांना त्या सिंहासनावर विराजमान झालेत हा भास निर्माण करून द्यायचा होता. त्यासाठी माझे विचारचक्र सदैव पळत होते. बरोबर. मग कालांतराने माझ्या बघण्यामध्ये एक छत्रपती शिवरायांचं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. बर. ते चित्र काढलं होतं शिवचित्रकार प्रमोद कल्लाप्पा मूर्ती ओके. यांनी. तुझ्या शिल्पाची प्रेरणा त्या चित्रापासून सुरू. हो. बर. मग ते चित्र बघितलं मी, प्रमोदजींना भेटण्याचा प्रयत्न केला, भेटलो मी त्यांना. त्यांच्या तिथून ते जे त्यांचं पेंटिंग होतं ते मी पेंटिंग विकत घेतलं आणि ते मी घेऊन माझ्या घरी वाल्याला गेलो. तिथं वाल्याला गेल्यावर ते चित्र मी बघतच राहिलो. 8 दिवस मला त्या चित्रामुळे मला झोप लागली नव्हती की एक माझं आता ते मी काय करायचंय हे ध्येय फिक्स झालं होतं. बर. मग तिथून असं सोशल मीडिया चालत असताना मयूर कोंडविलकर यांनी एक 3-3.5 वर्षापूर्वी एक छत्रपती शिवरायांच्या सिंहासनावरच्या शिल्पाचं डिझाईन तयार केलं होतं की मी ज्या पद्धतीने माझ्या डोक्यामध्ये छत्रपती शिवरायांचं चित्र मी निर्माण केलं होतं त्याच्यात जवळपास मिळणारं जुळणारं ते डिझाईन मला मिळालं. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्याचा नंबर मिळवला आणि त्याला भेटलो. नाही, मग तुला महाराजांच्या शिल्पावर काम करताना सगळ्यात जास्त तुझा कस कुठं लागला? की डोळे, चेहरा, की महाराजांची बैठक, की अजून काही कुठला? सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता तो त्यांचा चेहरा. हां. मी छत्रपती शिवरायांचा चेहरा कसा असावा यावर छत्रपती शिवरायांची मूळ काही चित्र आहेत. बर. ते प्रत्येक चित्र मी बघत होतो आणि त्यातून एक प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत होतो की ते महाराजांचा चेहरा कसा असावा. हां. त्यासाठी मी जी एका चित्राची निवड केली ते चित्र होतं ब्रिटिश लायब्ररी लंडनमध्ये छत्रपती शिवरायांचं एक मूळ चित्र आहे. बर. त्या चित्राला मला मिळणारा जुळणारा तो चेहरा करायचा होता. मयूर कोंडविलकरनी एक डिझाईन केलं होतं, त्याला मी भेटलो होतो. त्याला भेटल्यावर त्याच्याबरोबर मीटिंग केली
त्याला मला काय हवंय त्यांनी केलेलं डिझाईन मला होतं तसं वापरायचं नव्हतं, त्यामध्ये मला बरेचसे बदल करायचे होते. ओके ओके. आणि तू रेफरन्स ब्रिटिश म्युझियम मधला घेतला. हो. मग तुझ्या आत्ता मूर्तीमध्ये अशा वेगळ्या काय गोष्टी आहेत की ज्या तुला वाटतात की ज्या इतरांनी त्याच्यावर काम केलं नव्हतं, की त्या हायलाईट होतात, खास शिल्प पाहिल्यावर त्याचा जिवंतपणा जाणवतो? आजपर्यंत जी छत्रपती शिवरायांची जी शिल्प निर्माण झाली ती सिंहासनाला चिकटलेल्या स्वरूपातली असायची. हा. मी जे छत्रपती शिवरायांनी माझ्याकडून जे शिल्प निर्माण करून घेतलं ते शिल्प करत असताना सिंहासन हा पार्ट मी एकदम वेगळा डेव्हलप केला. मी छत्रपती शिवरायांना त्या सिंहासनाला चिटकवत नाही, बर. कारण की मला छत्रपती शिवरायांना गादीवर विराजमान करायचं होतं. त्यामुळे मी शिल्प त्या गादीपासून एकदम वेगळं निर्माण केलं. म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने जे निर्माण झालेले शिल्प आहे हे परिपूर्ण शिल्प आहे. बर. परिपूर्ण मी यासाठी म्हणतो की त्यांच्या पायाच्या तळव्याचा जो खड्डा आहे हा. तो जसा जनरली आपला असतो तसाच तो मी केलेला आहे. या शिल्पाला मी तो जिवंतपणा येण्यासाठी जी आभूषणं देतो ती खरीच दागिने मी तिथं घालत असतो. बर. त्यासाठी मी म्हणजे सोन्याची, खऱ्या चांदीची अशी? सोन्याचे नाही पण चांदीचे मी घालतो. एक 150 ग्रॅम वजनाची चांदी मी त्यासाठी वापरत असतो. त्यासाठी पायातला तोडा असेल, हातात 2 कडे असतील, गळ्यामध्ये एक पेंडल आहे, त्याला लॉकेट आहे. आजपर्यंत छत्रपतींच्या मंदिराला म्हणजे ज्याला जिरे टोप हा. आज सगळेजण संबोधतात त्याला मागं तुरा असायचा, पण तो तुरा नसून तिथं शिरपेच असायचा. शिरपेचाचा वापर छत्रपती शिवराय एक शस्त्र म्हणून करत होते. बर. म्हणजे यामध्ये मी चांदीचे शिरपेच असेल, गळ्यातलं पेंडेल, लॉकेट, हातातले 2 कडे आणि पायातला तोडा हे आपण चांदीमध्ये वापरतो. महाराजांच्या हातामध्ये असणारी जी तलवार आहे आजपर्यंत बाकीच्यांच्यातला आणि माझ्यातला फरक मगाशी तू विचारलं हा. काय फरक काय आहे. बरोबर. आजपर्यंत छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये ज्या तलवारी दिल्या गेल्या, एकतर कुणाला वाटलं म्हणून पत्र्याचा तुकडा दिला किंवा मूर्ती फायबरची असेल तर फायबरचा तुकडा लावून त्याला तलवार म्हणायला लावायचे. मी छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये जी तलवार देतोय ती खरीखुरी तलवार देतोय, जिचं पातं पोलादाचं आहे, मूठ पितळीची आहे आणि ज्या पद्धतीने इतर तलवारी मॅन होतात तशी ती तलवार मॅन होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प बनवलंस, त्याला प्रतिसादही चांगला मिळत होता. पण त्यानंतर तरी तुझ्या आवडत्या विषयाकडे येतो मी, की तू त्यानंतर संभाजी महाराजांची आत्ता जी प्रचलित जी चित्र आहेत, कुठे सिंहाचा जबडा पाडताना किंवा रौद्र रूपात आहेत, ते सगळं बाजूला ठेवून तू संभाजी महाराजांची ही परत सिंहासनावरच मूर्ती का बनवली? छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ज्या 32 मानाच्या सिंहासनाच्या प्रतिकृतीवर झाला, बर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहांत वासानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पण राज्याभिषेक त्या 32 मानाच्या सिंहासनावरच झाला हे मानायला आपण कुठेतरी कमी पडतो. कारण की जसं आता तू म्हणलास की छत्रपती संभाजी महाराजांची एक 2-3 प्रकारातलीच शिल्प आता उपलब्ध आहेत. त्यामध्ये तो सिंहाचा जबडा फाडतानाचं जे शिल्प आहे ते रौद्र स्वरूपातलं आहे. बरोबर. ती तलवार घेऊन युद्धाच्या तयारीला निघालेलं शिल्प ते पण रौद्र म्हणजे स्वरूपातलं. स्वरूपातली भरपूर आहे. पण दादा एक शिल्प बघताना मनाला खूप वेदना व्हायची. छत्रपती संभाजी महाराज ह्या पवित्र्यात मला बघायला मिळत होते, पण त्यांचं कुठंतरी ते सिंहासन म्हणजे ज्या पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या सिंहासनावर बसून त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे, ते सिंहासन कुठंतरी त्या शिल्पामध्ये मला हरवल्यागत मला वाटायचं आणि ते शिल्प त्या पवित्र्यात होतं. आत्ता जसं आपल्या समोर दिसतंय पण सिंहासन कुठंच दिसत नव्हतं. मग त्यातून
या शिल्पावरून छत्रपती शिवरायांच्या त्या शिल्पावरून मला ती प्रेरणा मिळाली की शंभूराजांचं पण सिंहासनावरचं शिल्प आपण करू शकतो. माझं सिंहासन तयार होतं, फक्त मला शंभूराजांचं शिल्प निर्माण करायचं होतं. मग त्यासाठी तू काही विशेष मेहनत घेतलीस का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेसचं वय असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेसचं वय असेल. ह्या शिल्पात तुझ्या मला जाणवतात, पण त्यासाठी तू काय कष्ट घेतलेले नक्की? आणि दादा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस एक 46च्या दरम्यान त्यांचं वय होतं. बरोबर. शंभूराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस शंभूराजांचं वय एकदम. 23च्या आसपासचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची बरीचशी मूळ चित्र संदर्भांसाठी मला उपलब्ध होती, पण शंभूराजांची 2 ते 3च मूळ चित्र बरं. आहेत की ज्याच्यावरून संदर्भ घेणं आणि काम करणं मला खूप अवघड होतं. बरोबर. मग आता शंभूराजांसाठी मला चेहरा निर्माण करायचा आहे, तो प्रसन्न स्वरूपातला मला करायचा होता, कारण की आजपर्यंत जे मी चेहरे बघत आलो ते रौद्र स्वरूपातले ते चेहरे होते. बरोबर. मग आता तो चेहरा घ्यायचा आहे, तो कुठला घ्यायचा आणि कशा पद्धतीने घ्यायचा, बरोबर. हा डोळ्यासमोर ते चित्र होतं. मी यासाठी पुन्हा एकदा परत त्या रायगडावर गेलो. हां. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्या शक्तिपीठाच्या समोर बसलो आणि महाराजांनाच विचारलं, महाराज तुम्हीच आता यातून काहीतरी मार्ग दाखवा. त्या समाधीवर त्या शक्तिपीठावर एक छत्रपतींचं क्रॉस व्ह्यू मध्ये हाफ रिलीफ शिल्प आहे. तिथून मला प्रेरणा मिळाली की छत्रपती शंभूराजांच्या चेहऱ्याचा जो संदर्भ घ्यायचा आहे ओके. तो छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावरून तो घ्यायचा आहे. मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा 23व्या वर्षाकडे कन्वर्ट करायचा होता. रेफरन्ससाठी त्यांची दाढी कशी असावी, 23व्या वर्षातल्या व्यक्तिमत्वाचा चेहरा कसा असेल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला अशा बऱ्याचशा वर्णनांमध्ये पैलवानी क्षमतेचे बऱ्याचशा वर्णनात बघायला मिळतात. वर्णनांमध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या उंचीमध्ये आणि तब्येतीमध्ये पण फरक आहे. ओके. तू छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचा चेहऱ्याचा महाराजांच्या चेहऱ्यावरूनच रेफरन्स घेतला. हो. किंवा ते रायगडावरून तुला अजून जास्त स्पष्ट झालं चित्र. पण त्यानंतर महाराजांची जी आभूषणं आहेत किंवा तलवार आहे, तर दोन्ही महाराजांसाठी काही विशेष वेगळेपणा आहे त्यात? हो, नक्कीच. बरं. जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायामध्ये सोन्याचा तोडा घातलाय, हां. त्यासाठी मी गोल्ड प्लेटिंगचा वापर केला. बरं. कारण की सोन्याचा तोडा पायातला वापरण्याचा अधिकार हा फक्त राजाचा आहे. त्यासाठी मी दोन्ही राजांच्या पायामध्ये तोडा दिला, हातामध्ये कड दिलं. फक्त इथं मी बदल करत असताना शंभूराजांच्या गाळ्यामध्ये जे पेंडल देतो हां. ते सूर्याचं पेंडल देतोय. बरं. कारण की त्यासाठी पण एक शास्त्रीय कारण आहे. शंभूराजांचं जे तेज आहे ते सूर्याप्रमाणे तेजस्वी मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं. त्यामुळे मी त्यांच्या गाळ्यामध्ये सूर्यपेंडल देतो. त्यांची बऱ्याच चित्रांमध्ये एक ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्यांच्या मंदिरामध्ये सगळे तो ब्रोश लावतात. हां. म्हणून मी जशी आधी मागच्यांनी जशी त्यांच्या मंदिराला ब्रोश लावला तसा मी पण शंभूराजांच्या मंदिराला तो ब्रोश लावलेला आहे. अरे. शिरपेचा मध्ये दोन्ही शिरपेचांमध्ये मी बदल केलेला आहे. मंदिराची जी बांधणी आहे हां. ती दोघांची पण मी वेगळी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त इथं मी जो एक बदल केला, बऱ्याचशा छत्रपती शंभूराजांच्या मूळ चित्रांमध्ये एक शस्त्र दिसतं, हां. ते म्हणजे पोपट खंजीर. बरं. मी पोपट खंजीर जे शंभूराजांच्या ह्या 30 इंचाच्या शिल्पामध्ये बरं. जो देतोय तो रिअल पोपट खंजीर देतोय. अरे वा.
बरं, छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प तयार झाल्यानंतर हां छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हां यातली कोणती शिल्प जास्त विकली गेली किंवा प्रतिसाद मिळाला तसा? मला प्रतिसाद चांगल्या प्रतीचा मिळाला तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. का बरं असं? कारण की आजपर्यंत जे चित्र सगळीकडे प्रचलित होतं की छत्रपती शिवाजी महाराजच सिंहासनावर बसलेले आपल्याला चित्रांमध्ये शिल्पांमध्ये बघायला मिळायचे. हं. पण शंभूराजांचं एकही असं सिंहासनावरचं शिल्प नव्हतं. ही पहिली आपली घटना आहे की शंभूराजांना सिंहासनावर विराजमान झालेत. इथून मागं ते बघायला मिळत नव्हतं. मी छत्रपती शिवरायांची जवळपास 30 इंच उंचीची एक जवळपास 80 ते 90 शिल्प विकली. मी शंभूराजांची एकूण 5 शिल्प केली. त्यातलं एक शिल्प मी 16 जानेवारीला म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिनी मी रायगडावर राज्याभिषेक झाल्यावर मी हे शिल्प पण मी रायगडावर घेऊन गेलो होतो. राज्याभिषेकाचा तो सोहळा पार पडल्यानंतर मी पाचाडला मासाहेबांना ते दाखवलं. तिथून मी हे शिल्प वडूच्या त्या शक्तिपीठाला घेऊन गेलो आणि तिथं पहिलं ते शिल्प अर्पण केलं. एकूण मी 5 शिल्प केली. त्यातली 3 शिल्प मी माझ्याकडून 3 ठिकाणी विराजमान केली. ती 3 ठिकाणं, एक वडूचं ते शक्तिपीठ, दुसरं जिथं मासाहेब जिजाऊंनी निर्माण केलेलं जे देवघर आहे ते सातारच्या भवानी मंडपात छत्रपती उदयनराजेंकडं ते देवघर आहे. त्या देवघरावर महाराज साहेब म्हणजे छत्रपती उदयनराजेंनी ते तिथं विराजमान करण्याची आपल्याला परवानगी दिली. आणि तिसरं शिल्प संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडांच्या माध्यमातून आपण शंभूराजांचं जे जन्मस्थळ आहे किल्ले पुरंदर, किल्ले पुरंदराच्या जन्मभूमीच्याच स्थानावर ते शिल्प दिलं. राहिलेली 2 शिल्प एक मी विकलं, दोन्ही विकली. त्यातल्या एका शिल्पाचे पैसे मला आले, एका शिल्पाचे अजून पैसे बाकीचे. बऱ्याच जणांनी मान्य केलेलं आहे, मान्य करतायत सगळेच की छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. पण बऱ्याच जणांना हे मान्य करायचं नाहीये की ज्या सिंहासनावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्याच सिंहासनावर आपल्या शंभूराजांचा पण राज्याभिषेक झालेला आहे. ह्या बऱ्याच घटकांना किंवा ते मान्यच नाहीये. मानसिकता अजून बदलली नाही म्हणजे. मानसिकता अजून बदललेली नाही. समूह शिल्पावर ह्या काम करत होतास त्यावेळेस तू जुने फोटोंचे रेफरन्स पाहिलेस का किंवा काही नवीन अभ्यास केला? कारण तुझ्या मला जाणवतं की मासाहेबांचं अस्तित्व असेल, आपल्या दोन्ही युवराजांचं तिथं तू अस्तित्व दाखवलेलं आहे. त्या संबंधी तुझं काय अभ्यास होता किंवा मत काय होतं? मी याआधी जे क्रॉस व्ह्यूमध्ये जे पेंटिंग्स बघितले बर, त्यामधल्या 1-2 पेंटिंग्समध्ये मला मासाहेब जिजाऊ, शंभूराजे, राजाराम महाराज दिसत होते. ती पेंटिंग्स म्हणजे प्रामुख्याने मी त्यांचा नामोल्लेख करू इच्छितो. एक जी कांबळे सरांच्या चित्रामध्ये मासाहेब दिसतात, दुसरं धुरंधर सरांच्या चित्रामध्ये मासाहेब दिसतात. पण आजपर्यंत जे प्रयत्न होते ते क्रॉस व्ह्यूचे होते. पण एक चित्र माझ्यासमोर आलं, ते शिवचित्रकार प्रमोद कल्लाप्पा मूर्ती यांनी एक शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं फ्रंट अँगल चित्र केलेलं. आणि त्यातून परत मला प्रेरणा मिळाली की बाबा तो व्ह्यू आपण कसा दाखवू शकतो. त्यामुळे तू ते व्यवस्थित तुझा म्हणजे चित्रांचे काय असेल किंवा समूहातल्या शिल्पांची जागा तुला ठरवता आली. हो, त्याच पद्धतीने तू अष्टप्रधान मंडळाची जी मांडणी केलीस त्यात काही क्रम ठरवताना काय अभ्यास केलास का? अष्टप्रधान मंडळाचा क्रम ठरवत असताना मी बऱ्याचशा काही संदर्भ
ग्रंथांचा मी अभ्यास केला. काही डॉक्युमेंट्स मी आणण्यासाठी त्र्यंबकला जाऊन जे गागा भट्टांबरोबर जे काही पौरोहित्य करणारे जे दीक्षित त्र्यंबकमधले तिथून मला काही दस्तावेज मिळाले. त्या दस्तावेजांच्या आधारे मी अष्टप्रधान मंडळाचा क्रम निर्धारित केला. आणि त्या शिल्पांसाठी त्या प्रत्येकाचा हेतू भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतील त्याच्यावर काम केलेले, त्या पगडे असतील किंवा हंबीरराव मोहित्यांचा जो ॲपिअरन्स आहे तिथं, त्यासाठी काही वेगळे कष्ट घेतलेस का? सगळ्यात महत्त्वाचं हे राज्याभिषेक सोहळ्याचं हे समूह शिल्प करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो काम करणारा आणि विचार करायला लावणारा जो टॉपिक होता ते अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळात एकूण 7 ब्राह्मण आणि 1 मराठा म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते मला दाखवायचे आहेत, तर त्यांची शरीरयष्टी मला तितकी बरगच आणि दिप्पाड स्वरूपाचं ते शिल्प दाखवायचं होतं. मराठा सरदार आहेत त्यामुळे त्यांची पगडी ही त्याच बांधणीची केली. जे 7 मंडळी राहिली होती त्यांना आपण गोल पगड्या दिल्या. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचा एक मी उल्लेख करेल. मोरेश्वर पंडितराव हे धर्मशास्त्री होते. त्यांची जी पगडी आहे ती 7 जणांच्यात सगळ्यात मोठी मी पगडी केलेली आहे. अरे त्यांना सगळ्यांना मी 7 जणांना 12 बंद्या दिलेल्या आहेत, पण त्यांना भगव्याच कलरचं ते पंचा देऊन ते तिथं मी अरेंज करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. आणि हे समूह शिल्प तुला कुठपर्यंत पोहोचवायचं? मला या राज्याभिषेक सोहळ्याच्या समूह शिल्पाची जी स्थापना आहे ती मला राष्ट्रपती भवनामध्ये करायची आहे. दुसरी जागा असेल म्हणजे हिंदुस्थानातलं दुय्यम स्थान जे आहे ते संसद भवन आहे. त्या संसद भवनाच्या त्या इमारतीमध्ये पण हे मला शिल्प लावायचं. तर त्यावेळेस छत्रपती उदयनराजेंनी तिथं बसवण्यासाठी प्रयत्न पण चालू केलेले. अरे वा, छान. नाही, तुला त्याच्यासाठी शुभेच्छा. तुझ्या स्वप्नात जिथं जिथं ते शिल्पाचे बसवायचं आहे किंवा ते शिल्प असावं असं वाटतं त्यासाठी शुभेच्छा. पण आज जी काय तुला थोडीफार त्या अर्थाने प्रसिद्धी आहे, यश आहे, इतर शिल्पकारांपेक्षा त्यातलं वेगळेपण काय आहे किंवा त्यामुळं काय बदल जाणवतो तुझ्या आयुष्यात? दादा मी हे शिल्प करत असताना सगळ्यात महत्त्वाचं त्या शिल्पातल्या बारकाव्यांवर मी माझा फोकस केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही महत्त्वाचे मुद्दे जर सांगायचे म्हणलं ह्या शिल्पातले म्हणजे आधीचे पेंटिंग्स आणि आपले शिल्प, मी इथं मासाहेब जिजाऊंचं शिल्प विराजमान केलेलं आहे. तिथं काही तारखा मी प्रामुख्याने डोळ्यात ठेवले, नजरेसमोर ठेवलेले आहेत. पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 या दिवशी झाला आणि त्यानंतरून बरोबर 11 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 मासाहेबांचा देहांतवास झालेला आहे. आज एखादा गरीब किंवा संघर्ष करणारा कलाकार असेल तर त्याला तू काय संदेश देशील? जी आपली जी काही प्रतिकूल परिस्थिती असेल त्या प्रतिकूल परिस्थितीला न खचता खंबीरपणे जर लढत राहिलं तर यश मिळतच असतं. पूर्वी ज्या लोकांनी तुझ्यावर टीका केली किंवा तुला टोमणे मारले असतील आणि तेच लोक आज तुझं कौतुक करत असतील तर त्यांचा राग येतो का समाधान वाटतं? जर त्यावेळेस त्यांनी मला टोकलं नसतं, मला नाकारलं नसतं तर आजपर्यंत मी इथं
पोचूच शकलो नसतो. कारण की मला जशा माझ्यावर टीका व्हायच्या तसं मी पेटून उठायचो की मला काहीतरी आयुष्यात करायचंय. आणि ज्यांनी एक जिद्द होती की ज्यांनी मला नाकारले मला त्यांच्या पुढं येऊन असं प्रकट व्हायचं होतं. एखादी मूर्ती कधी बनवून झाल्यावर किंवा पूर्ण झाल्यावर कधी रडायला आले? हो, ज्यावेळेस मी शंभू राजांचं शिल्प मासाहेबांच्या इथं मी ज्यावेळेस घेऊन गेलो, तो जो प्रसंग होता, शंभूराजांना त्यांच्या हत्येनंतरून 336 वर्षानंतरून प्रसन्न स्वरूपात आणि सिंहासनावर बसवण्याची ती घटना होती. आणि ते शिल्प ज्यावेळेस मी मासाहेबांच्या समाधीपाशी म्हणजे पाचाडला मी ज्यावेळेस घेऊन गेलो त्यावेळेस दादा माझे डोळे भरलेले होते. तिथं काय बोलावं काय करावं मी ते भान हरपूनच गेलो होतो. तुला प्रेरित केलेल्या किंवा मदत केलेल्या, मग ते मान्यवर असतील, कुटुंबातील सदस्य असतील किंवा मित्र असतील, अशा लोकांविषयी काय सांगितलं? मी ज्यावेळेस पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांचं शिल्प निर्माण करायला घेतलं त्यावेळेस माझ्याकडे जेमतेम 10 ते 20,000 रुपये होते. 20,000 रुपयांमध्ये मी एवढं करू शकत नव्हतो. त्यावेळेस महादेवनगरमधले पुण्यातल्या महादेवनगरमधले मनीष शेठ घुले यांच्यापाशी मी माझ्या छत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनावरची ज्यावेळेस कल्पना मांडली त्यावेळेस त्यांनी मला एक पहिलं शिल्प निर्माण होण्याच्या आधी त्यांनी त्या शिल्पाचे मला पैसे दिले आणि ते शिल्प मला निर्माण करायला लावलं. मग त्यांच्याकडून काही मला आर्थिक स्वरूपात मला मदत मिळाली. आपल्या नऱ्यामध्ये जे 3D चा अक्षय मसाळ असेल, जयदीप तनपुरे असेल, ओके, यांनी मला ते शिल्प डिझाईनमधून त्या 3D मशीनच्या माध्यमातून ते शिल्प रूपात आणण्यासाठी मला त्यांनी खूप मदत केली. त्यावेळेस माझ्याकडून त्यांनी मला असं सांगितलं की दादा तुम्ही ही 5 शिल्प विकल्यावर किंवा तुमच्याकडे पैसे आल्यावर हे जे आम्ही प्रिंटिंग केलेलं आहे त्याचे पैसे तुम्ही आम्हाला द्या. छत्रपती उदयनराजेंकडून मला ते राष्ट्रपती भवनात पोचवण्याची ती प्रेरणा मिळाली. माझ्या घरच्यांनी ज्यावेळेस माझा वाईट काळ चालू होता, माझी पत्नी निघून गेली होती, माझा मुलगा आणि मी एकटाच पडलो होतो, त्यावेळेस माझ्या चुलत्यांनी, माझ्या चुलतीने, माझ्या पुतणीने, सगळ्यात मी तिचा उल्लेख करेल, दिव्यांनी माझ्या मुलाला आई नसल्यावर बहिणीने आई म्हणून जी प्रेम द्यायला पाहिजे होतं ते माझ्या पुतणीने माझ्या मुलाला दिलं. ते जे ऋण आहेत म्हणजे माझ्या मित्रपरिवारातून किंवा माझ्या परिवारातून जे माझ्या डोक्यावर जे ऋण चढवलेलं आहे ते मी आयुष्यभर मी काही जरी केलं ना त्यांच्यासाठी तरी ते कमीच आहे. आणि आयुष्यात मला एक सवय आहे, ज्या माणसांनी मला माझ्या अडचणीच्या काळात सार्थपणे मदत केलेली ना त्यांना मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना विसरू शकणार नाही. अरे वा. आणि आता भविष्यातल्या तुझ्या किंवा श्री शिवशंभू क्रिएशनच्या योजना काय आहेत, फ्युचर प्लॅन? दादा मी ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प मासाहेब जिजाऊंच्या इथं घेऊन गेलो होतो त्यावेळेस माझे डोळे पाण्याने भरले होते. कारण की शंभूराजांच्या जीवनामध्ये खूप मोठा जो संघर्ष आहे तो सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता. कारण की ज्या मातेने
पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांसारखा दिव्य, तेजस्वी, पराक्रमी पुत्र निर्माण केला. त्याच आजीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा नातू पण घडवला. ज्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय रे मित्रा? गीतेचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. पण त्या वयाच्या 16व्या वर्षात आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण सारखा संस्कृतमध्ये स्वआकलनीय बुद्धीने तो ग्रंथ निर्माण केलेला आहे. त्यांचं 16 भाषांवर प्रभुत्व होतं. ते विद्वान होते, तेजस्वी होते, पण त्यांना समाजाने कलंकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जे त्यांचा जो जन्माच्या 6 महिन्यापासून जो संघर्ष चालू झालेला आहे ना, तो त्यांच्या हत्येला 336 वर्ष झाली तरी तो संघर्ष संपलेला नाही आहे. त्यामुळं त्या पाचाडच्या त्या शक्तिपीठावर मासाहेब जिजाऊंसमोर एक मी विडा उचलला. तो विडा असा आहे की शंभूराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मी शंभूराजांचा ज्या पद्धतीने मी राज्याभिषेक सोहळ्याचं जे जिवंत शिल्प निर्माण केलंय ना, त्या पद्धतीने मला शंभूराजांचा तो जीवनपट मांडायचा आहे. त्यात मी काय मांडणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला शंभूराजांचा तो शेवटचा 40 दिवसांचा तो प्रवास दाखवायचा आहे. पण माझे शंभूराजे 40 दिवस तीळ तीळ मरत होते. त्यांचा खलनायकच केला रे दादा. मला शंभूराजांचा संगमेश्वरापासून ते वडूला पोचेपर्यंतचा तो 40 दिवसांचा तीळ मरतानाचा तो प्रसंग मी या समूह शिल्पामध्ये मला दाखवायचा. हीच तुमच्या भविष्यातली योजना आहे? हो. अरे वा. त्यामध्ये मी दाखवत असताना त्यांचा किल्ले पुरंदरावरचा तो त्यांचा जन्म दाखवणार आहे. पुरंदरावरचाच तो मला तह दाखवायचा आहे. ज्यावेळेस पुण्यश्लोक छत्रपती शिवराय आणि शंभूराजे ज्यावेळेस त्या औरंग्याच्या दरबारात आग्र्याला गेले होते ना, त्यावेळेसचा तो जो प्रसंग तो विस्तृत स्वरूपात मला दाखवायचा. तुझी शिल्प चांगली आहे, तुझे ते कष्ट घेतलेले त्या जाणवतात, त्याच्यात प्रचंड सजीवपणा आहे. पण मार्केटमध्ये इतर जी शिल्प आहेत त्याची आणि तुझी किंमत मध्ये खूप तफावत आहे. दादा, त्याचं कारण पण तितकं समर्पक आहे. आजपर्यंत जी शिल्प दाखवली गेली ती 1 टोन मध्ये दाखवली गेली. बरोबर. मी ही शिल्प निर्माण करत असताना त्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आजपर्यंत तू जसं म्हणलास बाकीच्या मूर्त्यांमध्ये आणि तुझ्या मूर्त्यांमध्ये इतकी तफावत का जाणवते? म्हणजे किमतीच्या माणसाचं. कारण की जी जनरली जी बाजारात मिळणारी शिल्प आहेत ना, त्यांना असणारी आभूषण ही फॉर एक्झाम्पल फायबरमध्ये मूर्ती होत असेल तर त्यांची ती आभूषण फायबरमध्येच झालेली आहेत. फायबरमध्येच त्यांची तलवार झाली किंवा पत्र्याचा तुकडा हातात देऊन ती तलवार निर्माण झालेली आहे. पण मी ही शिल्प निर्माण करत असताना मी इथं चांदीचा पण वापर करतोय. तलवार म्हणून हातात देत असताना मी खरीच तलवार देतोय. त्या सिंहासनाला तो सोन्याचा फील येण्यासाठी मी गोल्ड वर्कचाच वापर करतोय. मी दादा इथं पेंटिंग करत असताना मी इतका विचार करतोय की माझ्या दोन्ही छत्रपती शिवरायांना आणि शंभूराजांना बऱ्याच ठिकाणी दैवत म्हणून पूजलं जातं. त्या मूर्त्यांवर अभिषेक होणार आहेत हे मी जाणतो. त्यामुळं मी रंग पण ज्या पद्धतीने मी माझ्या सहयोग्यांना वापरायला सांगतो की बाबा हा रंग वापरत असताना त्या मूर्तीवर जरी अभिषेक झाला तरी त्या मूर्तीला काही अडचण निर्माण न झाली पाहिजे. कारण की तिथं जर अडचण निर्माण झाली तर मी
माझ्या त्या कलेचा ड्रॉबॅक समजेल आणि मला त्या माझ्या कलेचा ड्रॉबॅक मला दाखवायचंच नाही आहे. मला माझ्या कामावर कुणीही बोट ठेवलेलं मला आवडणार नाही आहे. ओके. मी माझ्या या शिल्पांमध्ये चांदीचे दागिने देतोय, त्यांना सोन्याचाच मुलामा चढवतोय. त्यामुळं मी असं त्यामुळे त्याची किमती वाढतात. असं करत असल्यामुळे त्याच्या किमती वाढतायत. तुमची शिल्प त्यामुळं किमतीच्या आहेत म्हणताय किंवा काय करता? मग शिवशंभू भक्तांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांच्या काय अपील कराल किंवा प्रतिसाद हवा? दादा, मला जे ह्या शिल्पच्या विक्रीमधून जे पैसे उपलब्ध होतात ना, त्यातलं मी त्यांच्यापेक्षा विरुद्ध पद्धतीचं मी आचरण करतो. ते मला जर 100 मिळाले तर मी जे 80 रुपये आहेत ना, ते स्वराज्य निर्मितीचं म्हणजे जे मी शंभूराजांचं जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या जीवनपटाच्या निर्मितीचं ते कार्य करण्यासाठी मी ते 80 वापरतो आणि राहिलेले 20 रुपये मी माझ्या जीवनचर्येसाठी मी वापरत असतो. म्हणून मी शिवशंभू भक्तांना हेच अपील करेन की त्याची किंमत बघण्यापेक्षा त्या शिल्पांवर झालेलं काम, त्या शिल्पांना देण्यात येणारा जिवंतपणा तुम्ही बघा. त्या शिल्पांसाठी वापरलेले संदर्भ तंतोतंत जुळतायत का याचा विचार करा आणि मगच मी निर्माण केलेली शिल्प घ्यायची का नाही घ्यायची याचा पण तुम्ही विचार करा. अतुल, तू आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद. आयकारे टीमतर्फे तुला भविष्यातील योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराज. अतुलची कथा आपल्याला शिकवते की तुटला, हरला, पडला म्हणजे संपलं नाही. आत्ता घडलं नाही म्हणजे परत कधीच घडणार नाही असंही नाही. अंधार म्हणजे आयुष्याची शेवट नाही. माणूस शून्यापेक्षाही खाली पडतो, त्याच्या आयुष्याची माती झाली असं वाटतं, पण याच मातीतून तो पुन्हा उगवतो, पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा घडतो. छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि आपल्या जवळील धैर्य एकत्र आलं की अनेक असाध्य गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. ही कथा त्या शिल्पकाराची नाहीये, ही कथा आहे त्या माणसाची ज्याने स्वतःला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्या आयुष्याची माती झाली होती आणि त्या मातीनेच त्याला पुन्हा हात दिला. ही कथा एका वेड्या शिवभक्ताची आहे. तो तुटला, हरला, पडला, पण पुन्हा उभा राहिला. शिवभक्तीने त्याला पुन्हा जन्म दिला. ड्रीम क्रिएशन ही एक नामवंत कंपनी आहे. आर्किटेक्चर मॉडेल्स, मिनिएचर बनवणारी ती एक कंपनी आहे. देशविदेशात तिच्या मॉडेल्सला मागणी असते. त्या कंपनीतर्फे तुम्हाला एक गिफ्ट देण्यात येत आहे. खूप खूप आभार. ही होती मातीला आत्मा देणाऱ्या एका कलाकाराची गोष्ट. कथा संघर्षाची होती, अश्रूंची होती, त्याच्या श्रद्धेची होती आणि यातून निर्माण झालेल्या शिवशंभू क्रिएशन या कलेची होती. शिवशंभू क्रिएशन ही कला नाही तर या शिल्पकाराच्या पुनर्जन्माची खूण आहे. पुढील भागात पुन्हा भेटूया एका नवीन आवाजाला जो आपल्या काळजाचा ठाव घेईल. ऐकत राहा आपला आवाज, आपला विचार, ऐकारे. लाईक, कमेंट, शेअर करा मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि कायम सोबत राहा. तोपर्यंत जय शिवराय.